मध्ये काय केलं सर? नाही नावाची नाही सर का 2 मिनिटं. हॅलो हां सर जे दगडाच्या बिघ्यामध्ये मी रात्री तुळजापूरून इकडं जवळजवळ येत असताना अचानक कोणी 2 टू व्हीलर आल्या. एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या. आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला. पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. असं केलेलं आहे. तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा. जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं? मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात, त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं. रात्री SP साहेब आलते का? कारवाई का आरोपी काय केले आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली. त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो. तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय? आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार? ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही. गावात दिवसभर लाईट नव्हती. आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो. लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हमला झाला. लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट. मग मला आगच उठले डायरेक्ट. मोबाईलवर पण पेट्रोल पडलं सगळं. मग मी वरडायला लागलो. परत मग इकडल्या साईडला पण आवाज आला झाड दे अंडे वगैरे फुलले. मग मी नाचायला लागलो. परत मी गाडी पहिलं अंड फुटलं. पहिल्यांदा काच नव्हती फुटली. अंड पहिल्यांदा अंड फुटलं. अंड फुटल्यानंतर तुमच्या मागे लाईट इथं बसतो तर मला मागं बघितलं ना ते. शेताला गेलो. खरबूज खात बसलो. सोयाबीन भरायचं म्हणजे सोयाबीन भरलं. बालाजी बाबूला फोन केला मी. सोयाबीन घेऊन येतो. गावात आलो. लाईनमॅनला बोलत की साहेब 2 तास म्हणत संध्याकाळ झाली तरी तुमची लाईट येईल. आता ती म्हणलं साहेब कामच चालू. मी म्हणलं तुमचं काय खरं वाटलं बाबा मीच जातो बघायला. म्हणून मी बारोळला गेलो बघायला. तिथं काम चालू होतं. तिथं काम बघून आलो आणि आता शिवा भोसलेच्या तिथं कॉर्नरला थांबलो. तिथनं आलो पुढं आलो की चढाच्या पुढं आलो. लगेच मोटरसायकल कुठून होती तुमच्या? वड्याच्या मध्ये काय केलं सर? नाही नावाची नाही सर का 2 मिनिटं. हॅलो हां सर जे दगडाच्या बिघ्यामध्ये मी रात्री तुळजापूरून इकडं जवळजवळ येत असताना अचानक कोणी 2 टू व्हीलर आल्या. एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या. आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला. पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. असं केलेलं आहे. तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा. जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं?
मध्ये पवन कसं चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात तर त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का त्याच्यावर? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं मला. रात्री SP साहेब आलते का कारवाई काय आरोपी काय केले आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो. तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय? आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार. ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती. आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो. लाईटीचं काम बघून येताना माझ्यावर हमला झाला. लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आगच उठले डायरेक्ट मोबाईलवर पण पेट्रोल पडलं सगळं. मग मी वरडायला लागलो परत मग इकडल्या साईडला पण आवाज आला झाड दे अंड वगैरे फुलले. मग मी नाचायला लागलो परत मी गाडी पहिल्यांदा अंड फुटलं. पहिल्यांदा काच नव्हती फुटली. अंड मोबाईल बघत होता. पहिल्यांदा अंड फुटलं. अंड फुटल्यानंतर तुमच्या मागं कुठं डायरेक्ट मी असं उठून उभारलो गाडी लाईट तिथं बसतो तर मला कॉर्नरला इथल्या मागं बघितलं ना ते शेताला गेलो. सोयाबीन भरायचं म्हणजे सोयाबीन भरलं. बालाजी फोन केला मी सोयाबीन घेऊन येतो. गावात आलो लाईनमॅनला बोलू गेलं की साहेब आवाज 2 तास म्हणत संध्याकाळ झाली तरी तुमची लाईट येईना. तर ती म्हणलं साहेब कामच चालू. मी म्हणलं तुमचं काय खरं वाटलं बाबा मीच जातो बघायला म्हणून मी बारोळला गेलो बघायला. तिथं काम चालू होतं. तिथं काम बघून आलो आणि आता शिवा भोसलेच्या तिथं कॉर्नरला थांबलो. तिथनं आलो पुढं आलो की चढाच्या पुढं आलो. लगेच मोटरसायकल कुठून होती तुमच्या वड्याच्या पुढून दिसले. मध्ये काय केलं सर? नाही नावाची नाही. सर का 2 मिनिटं. हॅलो हां सर जे मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानकपणे 2 टू व्हीलर आल्या. एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं. दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या. आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला. पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. असं केलेलं आहे. तुमचा संशय कुणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा. जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं? मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात तर त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का त्याच्यावर? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं मला. रात्री SP साहेब आलते का कारवाई काय आरोपी काय केले आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो. तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय? आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार. ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती. आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो. लाईटीचं काम बघून येताना माझ्यावर हमला झाला. लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आगच उठले डायरेक्ट मोबाईलवर पण पेट्रोल पडलं सगळं. मग मी वरडायला लागलो परत मग इकडल्या साईडला पण आवाज आला झाड दे अंड वगैरे फुलले. मग मी नाचायला लागलो परत मी गाडी पहिलं अंड फुटलं. पहिल्यांदा काच नव्हती फुटली. अंड मोबाईल बघत होता. पहिल्यांदा अंड फुटलं. अंड फुटल्यानंतर तुमच्या मागं कुठं डायरेक्ट मी असं उठून उभारलो गाडी लाईट तिथं बसतो तर मला कॉर्नरला इथल्या मागं बघितलं ना ते
शेताला गेले मी खरबूज खाल्लं खरबूज खात बसलो सोयाबीन भरायचं म्हणजे सोयाबीन भरलं बालाजी बाबूला फोन केला मी सोयाबीन घेऊन येतो मग त्यांची बेकार घटना हो. गावात आलो लाईनमॅनला बोलत गेलं की साहेब आहो 2 तास म्हणत संध्याकाळ झाली तरी तुमची लाईट येईना तर ती म्हणलं साहेब कामच चालू मी म्हणलं तुझं काय तुमचं काय खरं वाटलं बाबा मीच जातो बघायला म्हणून मी बारोळला गेलो बघायला तिथं काम चालू होतं तिथं काम बघून आलो आणि आता शिवा भोसलेच्या तिथं कॉर्नरला थांबलो तिथनं आलो पुढं आलं की चढाच्या पुढं आलो लगेच मोटरसायकल कुठून होती तुमच्यासोबत वड्याच्या वड्याच्या पुढं मध्ये काय केलं होतं सर ती गाडी बंद कर नाही नावाची नाही सर का 2 मिनिटं. हॅलो हां सर जे दगडाच्या बिघ्यामध्ये मी रात्री तुळजापूरून इकडं जवळजवळ येत असताना अचानकपणे 2 टू व्हीलर आल्या एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले असं केलेलं आहे तुमचा संशय कोणावर आहे नेमकं काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात तर त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का त्याच्यावर त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं रात्री SP साहेब आलते का कारवाई का आरोपी काय केले आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येताना हे माझ्यावर हमला झाला लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आगच उठले डायरेक्ट मोबाईल